जे आहे त्या कॉम्प्युटर बद्दलची माहिती शिकणार आहोत. आता कॉम्प्युटर म्हणजे काय 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 वाटतं एवढं फक्त असलं म्हणजे, पण ह्याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत, वेगवेगळे पार्ट आहेत. हे एक पार्ट आहे, याला म्हणायचं मॉनिटर. याला काय म्हणायचं? मॉनिटर किंवा स्क्रीन. मॉनिटर किंवा स्क्रीन. आता यानंतर इथे एक आहे बघा, हे जे आहे याचं नाव काय? त्याला बटन आहे, याला म्हणायचं कीबोर्ड. काय म्हणायचं याला? कीबोर्ड. आणि हे स्क्रीन चालवण्यासाठी हे आहे बघा, हा याला काय म्हणायचं? हे जे साहित्य याला काय म्हणायचं? माऊस. या माऊसच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? आपल्याला जिथं पाहिजे तिथं काय करू शकतो? ते क्लिक करून आपण जी माहिती आपल्याला तयार करायची आहे ती तिथं तयार करू शकतो. त्यानंतर हे जे आहे हे मशीन आहे, त्याचं नाव काय आहे? एक आहे, हे आहे CPU. त्याला काय म्हणायचं? CPU. CPU चा C म्हणजे कंट्रोल, C म्हणजे कंट्रोल, P म्हणजे पॉवर, P म्हणजे पॉवर, आणि U म्हणजे युनिट. CPU. C म्हणजे कंट्रोल, P म्हणजे पॉवर, U म्हणजे युनिट. बटन चालू केली की बघायचं लगेच आपल्याला स्क्रीन चालू झालेली आपल्याला इथं कळते. दिसते का नाही? स्क्रीन चालू झाली का नाही? ह्याचं जे बटन आहे आता हे जे आहे आपण काय करू शकतो? सुरुवातीला हे संगणक आणि संगणकाचे पाठ. संगणक हा मराठी शब्द आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कॉम्प्युटर. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये संगणक आणि इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर. असे हे संगणक आणि त्याचे जे पार्ट आहेत त्या पार्टाबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. ठीक आहे.